रामकृष्ण हरी माऊली संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज आषाढी वारी पायी दिंडी सोहळा हा पंढरपूरकडे आगेकूच करतो आहे। नगर आणि नाशिक जिल्ह्यातून हा सोहळा मार्गस्थ होऊन आता पंढरपूरकडे मोठ्या प्रमाणामध्ये मोठ्या स्वरूपामध्ये पार होतो आहे। या वारीमध्ये एक वैष्णवी दिदी हिची तिसरी वारी आहे, ही पण याच्यामध्ये चालते आहे। चला आपण तिच्याशी हितगुज साधूया। दिदी, किती वारी आहे तुझी? रामकृष्ण हरी, मी वैष्णवी हांडगे। माझी ही तिसरी वारी आहे आणि वारीमध्ये मिळणारा आनंद हा फार मोठा आनंद आहे माझ्यासाठी तरी। वारीमध्ये चालणारा प्रत्येकजण हा आनंदामध्ये आहे। प्रत्येकजण संसाराचं दुःख विसरून, घराचं ताणतणाव विसरून सर्वजण आनंदामध्ये वारी करत आहे। वारी म्हणजे नेमकं काय सांगशील? आता वारी म्हणजे काय तर वारी म्हणजे हा अभ्यासण्याचा नाही तर अनुभवायचा विषय आहे। प्रत्येक वारकरी आधार कार्ड स्वतःचं घेऊन चाललं तरी प्रत्येकजण फक्त माऊली या नावानेच हाक मारतो आणि वारीमध्ये मिळणारा आनंद हा कोणत्याही ग्रंथामध्ये मिळू शकत नाही। म्हणून हा आनंद वारी आपल्यासाठी फार महत्त्वाची आहे। किती वारी झाली तुमची? माझी ही तिसरी वारी आहे। या वारीमध्ये आता तुम्ही सांगताना सांगितलं अनुभव येतात, काय अनुभव आले, काय अनुभूती आली, प्रचिती काय आली? वारीमध्ये सर्वजण एकदम प्रेमाने, आपुलकीने, सर्वजण माऊली आदराने, सर्वजण आपले म्हणून सर्वजण आपल्याला बघत असतात, आदराने बोलत असतात। जे घरी आपल्याला आनंद मिळू शकत नाही, प्रेम मिळू शकत नाही, ते वारीमध्ये मिळतं। पांडुरंगाची कुठेतरी भेट झाली असं वाटतं का? पांडुरंगाची भेट वारकऱ्यांमध्येच होते। आणि तुमच्यासारख्या ज्या युवती आहे, युवा पिढी आहे, यांच्यासाठी काय संदेश द्याल? मला एवढंच सांगता येईल की परमार्थ हा आपण तरुणपणात केला पाहिजे आणि पांडुरंगाची वारीसुद्धा ही तरुणपणात केली पाहिजे। कशासाठी? कारण जीवनामध्ये आनंद हा तरुणपणातच घेता येतो। ज्या प्रकारे आपण सर्व काही आनंद, संसार, पैसा कमवणं असेल ते तरुणपणात करतो, त्याच प्रकारे परमार्थसुद्धा हा तरुणपणात करता आला पाहिजे आणि पांडुरंगाची वारीसुद्धा तरुणपणात करता आली पाहिजे। मग फक्त परमार्थच करायचा का संसारही करायचा? संसार करता करता परमार्थही केला पाहिजे। नमस्कार मंडळी, वैष्णवीने आपल्याला खूप छान पद्धतीने वारीचं महत्त्व विशद केलं आहे। रामकृष्ण रामकृष्ण आहे।